मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या धनगरवाडी येथील 2 महिलांना धडक देऊन फरार झालेल्या एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला नारायणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या। धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला 18 वर्षीय ट्रॅक्टर चालक निरक्षर असून त्याच्याकडे वाहन चालक परवाना नसल्याची माहिती पुढे आली आहे। याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील यांनी माहिती दिली। आकाश कैलास राठोड वय 18, सध्या राहणार विघ्नर सहकारी साखर कारखाना, मूळ राहणार धुळे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे। नारायणगाव ओझर रस्त्यावरून मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या धनगरवाडी येथील आशा नामदेव शेळके वय 47 व कौसल्या बागुजी बेनके वय 45 या महिलांना गुरुवारी तारीख 1 रोजी सकाळी 6:30च्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक बसली। या अपघातात आशा शेळके यांचा जागीच मृत्यू झाला तर कौसल्या बेनके या गंभीर जखमी झाल्या। त्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन चालक पसार झाला। वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालक परवाना नसताना ट्रॅक्टरला 2 ट्रॉल्या जोडून सुमारे 12 टन ऊसाची वाहतूक केली जाते। अपघाताची घटना घडल्यानंतर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची तपासणी केली असता ऊसाची वाहतूक करणाऱ्या तब्बल 8 ट्रॅक्टर चालकांकडे वाहन चालक परवाना नसल्याचे दिसून आले। या सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ आहे, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे असा सवाल उपस्थित होत आहे की ट्रॅक्टर चालक व चालक परवाना नसताना ट्रॅक्टर देणारा मुकदम हे आशा काळे यांच्या मृत्यूस जबाबदार आहेत। कारखाना प्रशासन त्यांना पाठीशी घालणार नाही। उपाययोजना करण्यासंदर्भात शुक्रवारी 2 सकाळी विघ्नर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची बैठक झाली। ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रॅक्टरमधील साऊंड सिस्टीम काढून टाकण्यात आले आहे। ऊस तोडणी व वाहतूक करणारे मुकदम व ठेकेदारांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत। तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मयूर शेळके, सरपंच महेश शेळके, ग्रामस्थ रोहन शेळके, विनोद शेळके यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून अपघातानंतर फरार झालेला चालक आकाशला टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर येथील रात्री ताब्यात घेऊन त्याला नारायणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले। दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ट्रॅक्टरला 2 ट्रॉल्या जोडून केली जाणारी प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहतूक चव्हाट्यावर आली आहे। त्यामुळे मागील 15 दिवसात 2 महिलांना नाहक जीव गमवावा लागला आहे। आता तरी विघ्नर सहकारी साखर कारखान्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन किती कारवाई करावी अशी मागणी होत आहे। अल्पभूधारक असलेल्या आशा शेळके यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत काबाड कष्ट करून मुलगी श्वेता हिला अभियांत्रिकीची तर दुसरा मुलगा सत्यवान याला कृषी पदवीधर केले। दोन्ही मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे। यापैकी श्वेता ही रायगड येथे मोटार वाहतूक निरीक्षक RTO म्हणून तर सत्यवान हे श्रीवर्धन येथे कृषी सहाय्यक आहेत। अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या दोन्ही मुलांचे लग्न करून भविष्यकाळात सुखी जीवनाची स्वप्न पाहणाऱ्या आशा शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांची स्वप्न अपूर्ण राहिली।